सीता, ते लक्षात आलंय का, आज आपण सगळे अखंड कुटुंब एकत्र देवीच्या दर्शनाला आलो आणि देवीने वाचवलं आपल्याला. खरंय, ती आपल्या सोबत असते म्हणून आपल्या लेकरांवरची संकट दूर करत असते. ती हाय म्हणून आपण समते आहोत. अगदी माझ्या मनातलं बोललात आजी. संकट आपल्या घरात होतं तरी सुद्धा आपण सगळे वाचलो आणि सुखरूप आहोत. खरंय. जेव्हा सुहासने मला सांगितलं ना की की त्या घरात बॉम्ब ठेवलाय आणि तुम्ही संकटात आहात, तेव्हा मला तर काही कळलंच नाही काय करायचं. पण तारिणीच्या रूपात देवीनेच तारलंय असं म्हणावं लागेल. कीर्ती, अशी पुढे ये. कीर्ती, आज जे काही घडलं याबद्दल तुला काहीच माहित नव्हतं? आई, मी देवीची शपथ घेऊन सांगते, मला खरंच काही माहित नव्हतं. सीताई, कीर्तीताई खरं बोलतात. त्यांना काहीही माहीत नव्हतं. उलट आम्ही सांगितलं तेव्हा सगळं कळलं. आणि सुहासने धमकी दिली होती त्यांना, मारलंही. म्हणूनच ते काही बोलत नव्हते. पण आज मला बोलायचं आहे आशू. आज या देवीच्या समोर उभं राहून जर मी माझ्या चुका नाही मान्य केल्या ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. जेव्हा सुहासने माझ्यावर हात उचलला, माझा गळा दाबला, मला ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा मी हरले होते. पण जेव्हा त्याने माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली ना, तेव्हा मी ठरवलं मी नाही हे सहन करणार. आणि खूप हिम्मत करून मी आशू आणि शिवाला सगळं सांगितलं. आणि शिवाने माझ्यावर विश्वास पण ठेवला. तेव्हा मला कळलं की मी किती चुकीची होते. सुहास मला कायम तुमच्या सगळ्यांबद्दल भडकवत आला आणि मी मूर्खासारखं त्याच्यावर विश्वास ठेवत गेले. शिवा, सॉरी अगं. तू घरात आल्यापासून मी कायम तुझा अपमान करत आले. कायम तुला कमी लेखलं का तर तू वस्तीत राहतेस म्हणून. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून माफी मागते. मला माहिती मी खूप चुका केल्यात आणि त्या माफीच्या लायकीच्या पण नसतील. पण प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि सगळ्या चुका भरून काढेन. मला पण तुम्हा सगळ्यांची माफी मागायची.